मराठी भाषेमध्ये 36 व्यंजन आहेत. प्रत्येक व्यंजनाचा उच्चार आणि त्यापासून तयार होणारे शब्द आपण चित्रांसह शिकूया. चला सुरुवात करूया. हे आहे क. क चे उदाहरण क कमळ. चला पुन्हा म्हणूया क कमळ. हे आहे ख. ख चे उदाहरण ख खार. चला पुन्हा म्हणूया ख खार. हे आहे ग. ग चे उदाहरण ग गाय. चला पुन्हा म्हणूया ग गाय. हे आहे घ. घ चे उदाहरण घ घर. चला पुन्हा म्हणूया घ घर. हे आहे म. म स्वतंत्रपणे शब्दाच्या सुरुवातीला वापरले जात नाही, पण वाङ्मय यासारख्या शब्दामध्ये त्याचा उपयोग होतो. चला पुन्हा म्हणूया म. हे आहे च. च चे उदाहरण च चमचा. चला पुन्हा म्हणूया च चमचा. हे आहे छ. छ चे उदाहरण छ छत्री. चला पुन्हा म्हणूया छ छत्री. हे आहे ज. ज चे उदाहरण ज जहाज. चला पुन्हा म्हणूया ज जहाज. हे आहे झ. झ चे उदाहरण झ झाड. चला पुन्हा म्हणूया झ झाड. हे आहे न्य. न्य स्वतंत्रपणे शब्दाच्या सुरुवातीला वापरले जात नाही. न्य हे च वर्गातील अनुनासिक आहे. याचा उच्चार नाकातून य किंवा न्य असा होतो. चला पुन्हा म्हणूया न्य. हे आहे ट. ट चे उदाहरण ट टरबूज. चला पुन्हा म्हणूया ट टरबूज. हे आहे ठ. ठ चे उदाहरण ठ ठसा. चला पुन्हा म्हणूया ठ ठसा. हे आहे ड. ड चे उदाहरण ड डमरू. चला पुन्हा म्हणूया ड डमरू. हे आहे ढ. ढ चे उदाहरण ढ ढोल. चला पुन्हा म्हणूया ढ ढोल. हे आहे न. न चे उदाहरण न बाण. चला पुन्हा म्हणूया न बाण. हे आहे त. त चे उदाहरण त तबला. चला पुन्हा म्हणूया त तबला. हे आहे थ. थ चे उदाहरण थ थवा. चला पुन्हा म्हणूया थ थवा. हे आहे द. द चे उदाहरण द दगड. चला पुन्हा म्हणूया द दगड. हे आहे ध. ध चे उदाहरण ध धनुष्य. चला पुन्हा म्हणूया ध धनुष्य. हे आहे न. न चे उदाहरण न नारळ. चला पुन्हा म्हणूया न नारळ. हे आहे प. प चे उदाहरण प पतंग. चला पुन्हा म्हणूया प पतंग. हे आहे फ. फ चे उदाहरण फ फूल. चला पुन्हा म्हणूया फ फूल. हे आहे ब. ब चे उदाहरण ब बदक. चला पुन्हा म्हणूया ब बदक. हे आहे भ. भ चे उदाहरण भ भोपळा. चला पुन्हा म्हणूया भ भोपळा. हे आहे म. म चे उदाहरण म मासा. चला पुन्हा म्हणूया म मासा. हे आहे य. य चे उदाहरण य यज्ञ. चला पुन्हा म्हणूया य यज्ञ. हे आहे र. र चे उदाहरण र रथ. चला पुन्हा म्हणूया र रथ. हे आहे ल. ल चे उदाहरण ल लिंबू. चला पुन्हा म्हणूया ल लिंबू. हे आहे व. व चे उदाहरण व वाघ. चला पुन्हा म्हणूया व वाघ. हे आहे श. श चे उदाहरण
श शाळा. चला पुन्हा म्हणूया. श शाळा. हे आहे श. श चे उदाहरण ष षटकोन. चला पुन्हा म्हणूया. ष षटकोन. हे आहे स. स चे उदाहरण स ससा. चला पुन्हा म्हणूया. स ससा. हे आहे ह. ह चे उदाहरण ह हत्ती. चला पुन्हा म्हणूया. ह हत्ती. हे आहे ल. ल चे उदाहरण ल बाळ. चला पुन्हा म्हणूया. ल बाळ. हे आहे क्ष. क्ष चे उदाहरण क्ष क्षमा. चला पुन्हा म्हणूया. क्ष क्षमा. हे आहे ज्ञ. ज्ञ चे उदाहरण ज्ञ ज्ञान. चला पुन्हा म्हणूया. ज्ञ ज्ञान. छान. आता आपण आज शिकलेली सर्व मराठी व्यंजन पुन्हा एकदा म्हणूया. क ख ग घ न च छ ज झ ञ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ल क्ष ज्ञ. आज आपण मराठीतील सर्व व्यंजन शिकलो. रोज थोडा सराव करा आणि मराठी वाचन अधिक सोपे करा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठी चॅनलला भेट देत रहा.